काय नेटवर्क वीक दिसते. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता मीटिंग झाली 3:30ला योग संजीवनी ग्रुपची आणि साधारण 10 लोक तयार आहेत. आम्ही वेळ मीटिंग घेऊन 11 ते 12 ठरवली आहे. योग संजीवनी मध्ये यात हलके फुलके व्यायाम असणार आहेत. पण शेवटचा अर्धा तास ज्यांना फक्त प्राणायाम करायचंय तर त्यांनी 11:30 ते 12 करावा. जनयोग संजीवनी पूर्ण 11 ते 12 करायचं आहे. त्यांच्यासाठी फी आपण या महिन्यात आता 7 पासून मॅडम सुरू करतात त्यामुळे 600 रुपये ठेवली आहे फक्त आणि प्राणायामाची फक्त 300 रुपये ठेवलेली आहे. तर सगळ्यांनी लाभ घ्या कारण हा महिना आपला फोकस प्राणायामावर आपण देत आहोत. त्यामुळे वेळ सुद्धा घाईची न ठेवता सकाळची ठेवली. पुढच्या महिन्यात ऑगस्ट मध्ये काय होईल माहिती नाहीये. फक्त हे एक ट्रायल म्हणून प्राणायामाची गरज म्हणून आपण सुरू करत आहोत. यामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे आपण हलके फुलके व्यायाम प्रकार घेणार आहोत. तर किती लोक योगाला सांगितले बघा आता. 5 लोक योगाला झाले तर 5 फक्त प्राणायामाला झालेत. आता अजून वेळ कळल्यानंतर काय होते पाहूयात. तर आपलं चाललेलं आहे दत्त दुर्गा संवाद. आता हे जे पुस्तक आहे दत्त दुर्गा संवाद मला विचारतायत की कुठं विकत मिळेल वगैरे. तर माझा असा सल्ला आहे तुम्ही हे नका विकत पुस्तक घेऊ. कारण ऑलमोस्ट 90% 95% मी वाचलंच आहे. एक्सेप्ट प्रवास वर्णन. त्याच्यात काही इतकं काय असं हे नाहीये. प्रवास वर्णन म्हणजे नुसती त्या स्थळाची थोडी थोडी माहिती आहे. तर हे कशाला विकत घेतात? आता याच्यात नाहीये बरं का कल्पना मॅडम या पुस्तकात मागं लिस्ट नाहीये. तर मी म्हणेल हे आहे वाटतं हं. तर या पुस्तकापेक्षा तुम्ही दुसरं घ्या ना. आता हे वाचून झालं की नाही? अजून 1-2 झालीत आपली वाचून. हे बघा संक्षिप्त गुरुचरित्र लीलामृत हे ठीक आहे. अगम्य वाणी दिशा बदलणारे हे बघा भारतीय गूढ विद्या मानवी जीवनातील गूढ रहस्य अमरत्वाकडे वाटचाल जीवनमुक्तीचा मार्ग ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांचे प्रारब्ध शुद्ध होण्याकरता ज्यांचे मन स्वच्छ आहे अशांना आध्यात्मिक प्रगती करून हे घ्या जीवनमुक्तीचा मार्ग घ्या. नंतर ईश्वर भक्तीचे अनुभव विहंगम मार्ग श्री स्वामी दत्तावधूत या सिद्ध योग्याच्या सहवासात भाग 1 व भाग 2 आपण एक वाचलंच आहे बहुतेक. आणि अजून आहेत यांची पुस्तकं बरीच ती घ्या ना त्यातलं घ्या ना एक. रहने दे, रहने हेच दे ना. परत हाँ, घेण्यात काय अर्थ रहने आहे. दे, खेलने दो. हाँ डायपर चेंज। काय म्यूट करा. चाललंय. तर आता कल्पना मॅडमना मी मदत करायला सांगितली त्या विचारतायत फोन करून कुठल्या दुकानात आहे ते तुम्हाला सांगते. तुम्ही कुरिअर करून मागवून घ्या. पण कुठे कॉल करा कुठे कॉल करा दुकानात त्या दुकानं सांगतील ना कुठल्या दुकानात मिळतंय. ते दुकानाचा नंबर देतील आणि मग तुम्ही कॉल करा त्यांना आणि मागवून घ्या तुमच्या पत्त्यावर. पण मी सांगते हे नका घेऊ हे आपण सगळं केलंय रेकॉर्डिंग ऐका ठीक आहे. उगाच त्याच्यात पैसे घालण्यापेक्षा दुसरी पुस्तकं चांगली आहेत ना त्यांची. ठीक आहे बघा. आणि आपण एक एक घेणारच आहोत. आता बघा दुर्गा एकूण किती प्रकारच्या सिद्धी असतात. कोट्यवधी प्रकारच्या सिद्धी असतात परंतु खऱ्या साधकाने किंवा ज्याला ज्याला ईश्वर प्राप्ती आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे आहे त्यांनी सिद्धीच्या नादाला लागू नये. ती गोष्ट अतिशय वाईट असते. प्रारब्धानुसार जे काही भोग अथवा उपभोग प्राप्त होतील ते निर्लेप मनाने भोगावेत. मनाला कसलाही स्पर्श होऊ देऊ नये. मी कोण आहे कुठून आलो व जाणार कुठे याचा शोध घेण्यासाठी ईश्वर भक्ती करत राहावे. ठीक आहे सिद्धीसाठी करू नये साधना. तरी पण वाचकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी थोडीफार माहिती द्या. मग दत्त म्हणतात श्री दत्त म्हणतात अनेक प्रकारच्या सिद्धी असतात. भूत सिद्धी प्रेत सिद्धी पिशाच सिद्धी अप्सरा सिद्धी यक्षिणी सिद्धी अशा विविध प्रकारच्या सिद्धी असतात. काही सिद्धी तर अशा असतात की साध्य करण्यासाठी काहीच करावे लागत नाही. साधू अथवा सामान्य मनुष्य एखाद्या स्थानात जातो व तेथून एखाद्या पिशाच्च आपल्याबरोबर घेऊन येतो. ते पिशाच्च त्या साधूला अथवा त्या व्यक्तीला पैसा व प्रसिद्धी मिळवून देते. अशा लोकांकडे जे कोणी जातात त्यांचे प्रचंड आध्यात्मिक नुकसान होते
भक्त श्रद्धेने जात राहतो व अशी माणसे आपल्याकडे येणाऱ्या सर्वांची पुण्याई खेचून घेतात बघा. माहितीये तुम्हाला? पुण्याई खेचून घेतात, कोणी ऊर्जा खेचून घेतात. काही स्थाने तर अशी असतात की त्या स्थानांमध्ये माणसांची व जनावरांची हाडे पुरलेली असतात. लोक श्रद्धेने तेथे नमस्कार करतात व स्वतःची पुण्याई घालवत असतात. हे अतिशय भयानक आहे. याविषयी बोललेले न बरे. या कलियुगात देवतांची दर्शने होतात का? देवदेवतांची दर्शन होताना काय अनुभव येतात? हो, कलियुगामध्ये सुद्धा देवदेवतांची दर्शने होतात, हे अगदी सत्य आहे. सात्विक देवतेची साधना करताना प्रथम सुगंध येतो. आपल्या अवतीभोवती कोणीतरी हजारो बाटल्या अत्तर ओतलेले आहे असे वाटते. पण आता इथे जरी स्वामी म्हटले सुगंध आणि हे आहे, तरी मग आधीच आपण कुठंतरी वाचलं सुगंध काय येतो. तर जे आत्मी असतात, प्रेतात्मी असतात, प्रेतात्मी नाही, काही लोक असे असतात ना, की आता समजा आपण म्हणतो काय बरं इथे म्हणायचं, यक्ष, अप्सरा, तर त्या कोणाच्या अशा इच्छा राहिलेल्या असतील वगैरे, तर ते आपला उपयोग करतात. जसं ते पुणे घेतात म्हटलंय तसं ते उपयोग करतात, मग त्यांचा वास येतो. त्यांचे जे काही हे असतात, समजा चाफा, आणि त्यांचं ते काही असेल चाफ्याची निगडीत, तर तो चाफ्याचा वास येतो. म्हणजे प्रत्येक वेळेला सुगंध येणं चांगलं नव्हे. काही वेळेला त्या शक्ती पण जवळ येतात त्यांच्या त्यांच्या जवळच्या. तसं कुठेतरी वाचलं, यातच वाचलं बहुतेक मी. तर हे आता इथे वेगळं लिहिलंय की सुगंध येतो म्हणजे ऊर्जा, मी जसं म्हणते त्या ऊर्जेला पण जाऊन पोचतो. आपल्या अवतीभोवती कोणीतरी हजारो बाटल्या अत्तर ओतलेले आहे असे वाटते. या सुगंधाने श्वास आत खेचला जातो, मनोलय साध्य होऊ लागतो. पुष्कळ वेळा पायातील पैंजणांचा आवाज येतो. प्रथम देवीचे चरण दिसतात व हळूहळू पूर्ण देवीचे दर्शन होते. ती आशीर्वाद देते व बोलते. पुरुष देवतेचे अनुभव थोडे वेगळे असतात. कधी शंख अथवा कधी डमरूचा आवाज ऐकू येतो, तर कधी मारुतीचा येतो. असे वेगवेगळे अनुभव येत असतात. 4 तास सकाळी व 4 तास संध्याकाळी देवतेच्या नावाचा जप केला असता 6 महिन्यांनी अनुभव येतात. 33 कोटी देवता व नवदुर्गा म्हणजे काय? 33 कोटी देवता म्हणजे 33 प्रकारच्या देवता आहेत. प्राचीन ग्रंथात तसे लिहिलेले आहे. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार, परंतु हेही तितके खरे नसून अनंत प्रकारच्या देवता आहेत. प्राचीन ग्रंथातील 33 कोटींचा अर्थ द्वादश आदित्य, एकादश, अष्टवसु, इंद्र, प्रजापती असे म्हणून 33 कोटी देवता. याचा अर्थ पृथ्वीवर सत्ता गाजवणाऱ्या देवता, अंतरिक्षात द्यावा सत्ता गाजवणाऱ्या देवता, सूर्य लोकातील 12 प्रकारच्या देवता व रुद्र लोकातील 11 प्रकारच्या देवता असा अर्थ होतो. एकूण सारेच प्रकार असंख्य व अनंत आहे असं आहे. आता मिती, कागदावरील रेष ही पहिली मिती, याचा अर्थ भूपिशाच्चे. तसेच एकाच रेषेत प्रवाहित होणारी भूते ही पहिली मिती. कागद ही दुसरी मिती, याचा अर्थ इकडे तिकडे फिरू शकणारे बंदिस्त भूतात्मे. पृथ्वीवरील जीवन ही तिसरी मिती. काळ ही चौथी मिती, यामध्ये सूक्ष्म शरीरे येतात. परलोक जीवन येते. कालातीत ही पाचवी मिती, म्हणजे देवता येतात. म्हणजेच आपण देवाला चाललो, आपण देव बनायला चाललोय असं, पाचवी मिती. सहावी मिती म्हणजे प्रकाश, यामध्ये स्वर्ग लोकातील प्रकाश विश्वात राहणारे तेजोमय आत्मे येतात. कल्प ही सातवी मिती, यामध्ये ऋषी लोक येतात. परमात्मा ही आठवी मिती, परमेश्वर ही नववी मिती. या 9 मितीत एकूण 14 लोक येतात. 14 लोक म्हणजे 7 स्वर्ग व 7 पाताळ. जमिनीच्या खालचे 7 आणि वरचे 7 हे बघितले आपण. रुद्र म्हणजे काय, अष्टवशु म्हणजे काय, आदित्य म्हणजे काय, त्याचे कार्य कसे चालते. रुद्र म्हणजे रडवणे असा शब्दाचा अर्थ. हे जरी खरे असले तरी चुकीचे वागल्यानंतर ज्या शक्ती माणसांना त्रास देतात किंवा शिक्षा देतात त्या शक्तींना रुद्र म्हटले जाते. जगातील आतंकवाद व युद्ध रुद्र शक्तीमुळे होतात. तसेच भूकंप, जलप्रलय, अग्निप्रलय या गोष्टी रुद्र शक्तीमुळे होतात. मनुष्य बेताल वागतो, त्यानंतर त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. रुद्र शक्ती त्याला तडाखे देत असतात. वातावरणात उष्णता प्रचंड वाढते, त्यामुळे जंगलांना आग लागते. आता आपण हे बघितलंच की रुद्राचं कॅलिफोर्नियाचं सगळं काय झालं ते.
रुद्रशक्तीच्या हाताखाली काम करणाऱ्या शक्तींना भैरव म्हटले जाते. भैरव 8 प्रकारचे असतात. प्रत्यक्षात भैरवांची संख्या असंख्य आहे. भैरवांना क्षेत्रफाल, थोडक्यात एरिया कमांडर म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या माणसांच्या मन व बुद्धीवर या भैरवांचे नियंत्रण असते. भैरवांनाच संस्कृतमध्ये अष्टवसू असे म्हटले आहे. हे मानवी समूहांना नियंत्रित करतात. भैरवाच्या खाली वेताळ. आपलं ऐकलंय बघा लहानपणी वेताळाच्या गोष्टी, आदित्य वगैरे. संपूर्ण ब्रह्मांडाला 12 राशींमध्ये विभागलेले आहे. या 12 राशींमध्ये जी नक्षत्र असतात, जे तारे असतात, ते मानवी जीवन, पृथ्वी तलावावरील जीवन प्रभावित करतात. अशा प्रकारे द्वादश आदित्यांचे कार्य चालते. आकाशातील ग्रह, नक्षत्र, तारे यांची किरणे मानवी जीवनाला प्रभावित करतात. हे जगातील प्रत्येकाला माहीत आहे. ही किरणे ज्या संपर्क माध्यमाद्वारे प्रवाहित होतात, त्या प्रवाहाला द्यावा असे म्हटले जाते. द्यावा म्हणजे विद्युत शक्ती. अशा प्रकारे 32 देवतांचे वर्णन संपले. 33वी देवता म्हणजे प्रजापती. माणसाचे सर्व जीवन हे ग्रह नक्षत्रे नियंत्रित करतात. तर मग कुलदेवता, कुलस्वामी यांचा मान राखणे, देवदेवतांची उपासना करणे या गोष्टींची आवश्यकता काय? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री स्वामीजी म्हणाले, तुम्हाला माहित आहे की मानवाने उपग्रह निर्माण केला आणि या उपग्रहाला अवकाशामध्ये 36,000 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केले. इतक्या उंचीवरून हा उपग्रह तुमच्या हातातील मोबाईल व तुमच्या घरातील टीव्ही यांचे संचालन करतो. एकदा या सत्याला मानल्यानंतर आकाशातील ग्रह, नक्षत्र, तारे मानवी जीवन नियंत्रित कसे करतात हे मानणे कठीण जाऊ नये. आता दुसरा मुद्दा असा की असे समजा तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसलेला आहात. त्या गाडीमध्ये एक स्क्रीन आहे. या स्क्रीनचे बटन दाबले असता तुम्ही कुठे आहात व तुम्हाला जेथे जायचे आहे त्या रस्त्याचा नकाशा स्क्रीनवर दाखविला जातो. तसेच रस्त्यात हे केव्हा लिहून ठेवले पुस्तक, तरी सुद्धा हे आलंय बघा त्यात. तसेच रस्त्यात स्पीड ब्रेकर कोठे आहेत, खड्डे कोठे आहेत याचा अलार्म सुद्धा वाजतो. अशी सोय त्या गाडीत आहे. हातात मोबाईल आहे, घरात टीव्ही आहे, अडथळे व रोड मॅप दाखवणारी गाडी आहे. एवढ्या 3 गोष्टींनी तुमचे लाईफ चालेल का? मी म्हणाले नाही, जीवनामध्ये आणखी कितीतरी गोष्टींची आवश्यकता असते. मग श्री स्वामीजी म्हणाले, केवळ मोबाईल, टीव्ही, गाडी असून चालत नाही. जीवनामध्ये अजून कितीतरी गोष्टींची आवश्यकता असते. अगदी तसेच ग्रह, नक्षत्रे तुम्हाला तुमच्या जीवनाचा रोडमॅप दाखवतात. किती मस्त लिहिलंय बघा. नकाशासाठी त्यातील खड्डे, अडथळे कसे चुकवावेत हे तुम्ही ठरवायचे असते. तुमच्या उपयोगी पडणारे कोण, तुमचा मार्ग कोणता हेही ग्रह, नक्षत्रे सांगतात. पण ग्रह, नक्षत्रे कुठलीही गोष्ट उचलून तुम्हाला देऊ शकत नाहीत. इथे कुलदेवता, कुलस्वामिनी, देवदेवता, राम, कृष्ण, देवी, हनुमान, गणपती, शिव, दत्त इत्यादी यांची उपासना उपयोगी पडते. कारण देवतांचे सामर्थ्य हे ग्रह नक्षत्रांपेक्षा हजारो पटींनी जास्त असते. म्हणून फक्त नशिबावर अवलंबून न राहता देवदेवतांचा आधार घेऊन जीवन व्यतीत करणे जास्त चांगले. सत्पुरुषांच्या दर्शनानंतर सुद्धा माणसाच्या वृत्तीत फरक पडत नाही, असे का? हा प्रश्न म्हणजे साबणाचे अनेक कारखाने आहेत, तरी पण अस्वच्छता का, असा आहे. कारण स्वच्छता ही ज्याची त्याने करायची असते. साबण स्वतःहून तुम्हाला स्वच्छ करू शकणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसी नाही चित्त शुद्धी तेथे बोध करील काही. म्हणजे चित्त शुद्ध नसेल तर बोध करून काहीही उपयोग नाही. संतांचे दर्शन ही मानवाला सुधारण्यासाठी दिलेली खूप मोठी संधी असते. आजकाल खरे सत्पुरुष दिसणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खरा सत्पुरुष भेटला तर ईश्वराची फार मोठी कृपाच समजायला हवी. पण निस्वार्थ बुद्धीने सेवा करायला हवी. ते सांगतील तशी साधना करायला हवी. आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून प्रारब्ध शुद्धी करायला हवी. प्रारब्ध शुद्ध झाले की चित्त आपोआप शुद्ध होते. लोक सत्पुरुषांचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. स्वार्थाची पूर्ती झाली की सत्पुरुषांकडे मुळीच लक्ष देत नाहीत. पुन्हा जेव्हा अडचण निर्माण होईल तेव्हा पुन्हा सत्पुरुषाचे पाय धरायला जातात.
माणसे जेव्हा अशी वागतात तेव्हा समाजामध्ये कमर्शियल साधू तयार होतात. अशा लोकांची अवस्था लोभी गुरु लालची चेला दोनो नरक में ठेलम ठेला अशी होते. म्हणून जगामध्ये जेव्हा स्वार्थांचा मासळी बाजार सुरू होतो व व्यापारी साधू संत तयार होतात तेव्हा खरे सत्पुरुष समाजापासून दूर निघून जातात. मात्र अध्यात्माची खरी भूक असणाऱ्याला खरा सत्पुरुष आपोआप भेटतो. श्री स्वामीजींनी जे सांगितले ते अगदी खरे आहे. कारण 17,000 फूट उंचीवर साधना करणाऱ्या हरिदासने मला सांगितले की गेली 8-10 वर्ष मी उत्तराखंडात राहत आहे. शेकडो साधू संतांना भेटलो, पण श्री स्वामीजींना भेटल्यानंतर जी शांती व तृप्ती मिळाली तशा शांती व तृप्तीचा अनुभव मला कधीच मिळाला नाही. विशेष म्हणजे श्री स्वामीजींनी त्याला शोधून काढले व आध्यात्मिक ज्ञान व अध्यात्माचा अनुभव दोन्ही गोष्टी दिल्या. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ईश्वर चिंतन करून आपण स्वतःची योग्यता वाढवली पाहिजे. म्हणजे खरा गुरु आपोआप भेटतो, त्याला शोधावे लागत नाही. बाजारात अथवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुरु शोधत फिरल्यास आपल्या देहामध्ये पिशाच्च शक्ती घुसविणारे, आपले तेज व पुण्याई काढून घेणारे अनेक तथाकथित साधू भेटण्याची जास्त शक्यता असते. असे ढोंगी लोक स्वतः जवळ पिशाच्च शक्ती बाळगतात व लोकांमध्ये पिशाच्च शक्ती घुसळून देतात. लोकांच्या पुण्याईवर ढोंगी साधूंची मजाच मजा चालते. त्यांच्या अंगात अशा पिशाच्च शक्ती घुसलेल्या आहेत. अशी माणसे मनशांतीसाठी तीर्थक्षेत्री भटकत राहतात. नवनवीन साधू संत शोधत राहतात. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. म्हणून श्री स्वामीजी म्हणतात, कुठल्याही साधूच्या नादी लागू नका, अगदी माझ्या सुद्धा नादी लागू नका. माणसात राहणे तर श्री स्वामीजींनी 25 वर्षापूर्वीच सोडून दिलेले आहे. करोडपती ही दुःखी समस्याग्रस्त असतात. गरिबांच्या जीवनात तर दुःखाशिवाय दुसरे काहीच नसते. मध्यमवर्गीय कधी सुखी तर कधी दुःखी असतो. शेवटी खरा सुखी कोण असतो? आत्मज्ञानी, ज्याने स्वतःला ओळखले किंवा जो परमात्म्याशी एकरूप झाला तो खऱ्या अर्थाने सुखी असतो. जसजसे तुम्ही परमात्म्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जाऊ लागाल तस तसे सुख वाढू लागते व दुःख कमी होऊ लागते. परमेश्वराने अशीच व्यवस्था केली आहे. जोपर्यंत जीवात्मा मूळ स्वरूपाशी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होत नाही, तादात्म्य पावत नाही, तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपाने दुःख त्याला सतावित राहील. ही व्यवस्था कायम स्वरूपी केली आहे. याशिवाय प्रत्येक मानवाने केलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळे त्याला भोगावी लागतात, ती वेगळीच. तुम्ही आस्तिक असा अथवा नास्तिक, सकाम असा अथवा निष्काम, स्वार्थी असा निस्वार्थी असा, बेचैन व अस्वस्थ मन कधीही कोणाला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून दिवसातून 1 तासभर तरी शांत बसून चिंतन करण्याचा अभ्यास करावा. आता ते लुटारू वगैरे लोकांबद्दल विचारले, स्वार्थी लोकांबद्दल. उद्धरेदात्मनात्मानम म्हणजे आपणच आपला उद्धार करावा असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. पृथ्वी तलावर एखाद्याला कोट्यवधी लोक घाबरत असतील किंवा एखाद्याची लाखो लोक देव म्हणून पूजा करत असतील, ईश्वराच्या दरबारात अशा गोष्टींना काडीचेही महत्व नाही. फक्त एकच न्याय करावे तसे भरावे. बघा आता हे आध्यात्मिक उन्नती करणारे सद्गुण निर्माण होण्यास काय करावे? निस्वार्थ बुद्धीने परोपकार करण्यास सुरुवात करावी. दररोज 1 तास तरी श्वासावर लक्ष ठेवून ईश्वर चिंतन करावे, दान करावे, ईश्वराच्या स्तोत्राचे दररोज अनेक पाठ करावेत व सतत नामस्मरण करावे, पवित्र ग्रंथांचे वाचन करावे. असे केल्याने हळूहळू अंगी सद्गुण निर्माण होऊ लागतात, आध्यात्मिक प्रगती होते. या पुस्तकाला आपण दत्तदुर्गा संवाद असे का नाव दिले? हे मी केले, ते मी केले असे जगातील सर्व माणसे म्हणत असतात. परंतु माणसाच्या हातात करण्यासारख्या गोष्टी फारच थोड्या असतात. मग माणसाच्या मनात एक कल्पना निर्माण होते की ही कल्पना सूक्ष्म सृष्टीतून त्यांच्या मेंदूमध्ये उतरलेली असते. याचा अर्थ सूक्ष्म सृष्टीतील सात्विक, राजस अथवा तमस अशा एखाद्या आत्म्याच्या मनात कल्पना निर्माण होते. ती कल्पना कोण ग्रहण करू शकेल याचा तो आत्मा शोधू लागतो. बघा, मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या, तेच आहे ते. मग त्याला एखादा असा माणूस सापडतो की जो ती कल्पना ग्रहण करू शकेल. कल्पना ग्रहण करणारी व्यक्ती सापडली की त्याच्या मेंदूमध्ये ती कल्पना घुसवली जाते
अशा प्रकारे सुईपासून तासाला 25,000 मैल वेगाने जाणाऱ्या रॉकेट पर्यंत सर्व वस्तू तयार होतात. यावरून ज्ञान ही अदृश्य सृष्टीतून खाली उतरते. बघा, खूपच आहे. म्हणजे सगळ्या इकडच्या आजूबाजूच्या कल्पना, इच्छा आपल्यामध्ये घुसत असतात. म्हणून आपण प्रत्येक वेळेला चेक केलं पाहिजे, ही खरीच माझी इच्छा आहे का असं. दत्त दुर्गा संवाद असे या पुस्तकाला जे नाव दिले आहे त्याचे कारण हे ज्ञान अदृश्य सृष्टीतून खाली आले आहे. मी हे लिहिलेल्या पुस्तकातील बराचसा मजकूर हा अदृश्य सृष्टीतूनच बाहेर आलेला आहे. म्हणजे मी म्हणते ना, मला जसं काही काही कळतं तसंच येते ना, असं हवेतून येतं. मी म्हंटलंय तुम्हाला, हवेतून ज्ञान यायला लागतं. हे असंच ज्ञान आले म्हणून त्याला दत्त. दत्त म्हणजे काय? ब्रह्मांडीय तत्व. दत्त म्हणजे ते त्रिगुणात्मक दत्त, म्हणजे बघा तेच जे काही आपण ब्रह्मांड ब्रह्मांड ते तत्व स्वरूपात एकत्र वर गेलं की हायर. मला ज्ञान देणाऱ्या त्या देवतांबद्दल कृतज्ञता दर्शविण्यासाठी या पुस्तकाला श्री दत्त दुर्गा संवाद असे नाव दिले आहे. दुर्गेचाही अर्थ तोच आहे. दुर्गा आपण बघितलं, गंगा यमुना सरस्वती आपल्यातच नाही. इडा पिंगळा, इडा पिंगळा सुषुम्ना. मग जर अदृश्य सृष्टीतून सर्व गोष्टी खाली येत असतात तर माणसाला कर्माची फळे का मग भोगावी लागतात? अदृश्य सृष्टीतून ज्ञान खाली येते ही गोष्ट अगदी खरी आहे व प्रत्येक कर्माचे फळ मानवाला भोगावे लागते हे 100% खरे आहे. कारण मानवाला जे काही 5-10% स्वातंत्र्य ईश्वराने दिले आहे त्याचा तो प्रचंड प्रमाणात दुरुपयोग करतो. फळ कापण्यासाठी ईश्वराने माणसाला सुरी दिली. माणसाने बुद्धीचा दुरुपयोग करून त्या सुरीची तलवार बनवली व तलवारीने हजारो माणसांची मुंडकी कापली. करावे तसे भरावे, जे पेराल तेच उगवाल. जेवढे दान द्याल त्या अनेक पटीने तुम्हाला परत मिळेल. इतरांना जेवढे दुःख द्याल त्याच्या अनेक पटीने दुःख तुम्हाला मिळेल. इतरांना जेवढा आनंद द्याल त्याच्या अनेक पटीने तुम्हाला आनंद मिळेल. जेवढी इतरांना मदत कराल त्याच्या अनेक पटीने तुम्हाला मदत अदृश्य. हे ऍक्च्युअली मिरर असतो, आरसा असतो, आरसा. आपण जे करतो ना त्या आरशात आपल्यापर्यंत तसंच येतं, चांगलंच येतं. चांगलं दिलं चांगलं मल्टिप्लाय होऊन येत. अदृश्य सृष्टीविषयी आपण बोलतच आहोत. तर नजीकच्या भविष्य काळात एखादी चांगली व आम जनतेला दिलासा देणारी क्रांतिकारक गोष्ट घडणार असेल तर सांगा. आज जगातील सर्व गाड्या पेट्रोल डिझेलवर चालत आहे. याच गाड्या येत्या काही वर्षात पेट्रोल व डिझेल शिवाय चालू शकतील. आलेच की इलेक्ट्रिक व्हेकल बाजारात, आले ना इलेक्ट्रिक व्हेकल. हे तुम्हाला 95 मध्ये सांगितले होते. आता हे भविष्य खरे होण्याची वेळ आलेली आहे. येत्या 10-12 वर्षात पेट्रोल डिझेल रहित गाड्या रस्त्यावर धावू लागतात. भावी काळामध्ये वीज सुद्धा पॉवर हाऊस कडून घ्यावी लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक वीज अस्तित्वात. 1 मिनिट, बेल वाजलेली आहे. तर गाड्या आल्या. आता भावी काळामध्ये वीज सुद्धा पॉवर हाऊस कडून घ्यावी लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक वीज अस्तित्वात येईल. इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन यांचा वापर करून. ईश्वर ही व्यक्ती आहे की सत्ता? ईश्वर ही व्यक्ती आहे, ईश्वर ही सत्ता आहे व ईश्वर ही स्टेज आहे. स्टेज. ज्याप्रमाणे एखाद्या देशाचे सरकार सर्व काही करते, परंतु सरकार म्हणजे काय असे कोणी विचारल्यास दाखविता येत नाही, तसेच ईश्वर ही एक सत्ता, व्यवस्था असून याला ईश्वर असे म्हणतात. असे आपण दाखवू शकत नाही. परंतु जो कोणी मनुष्य ईश्वर कोण आहे व ईश्वर काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो मनुष्य ईश्वरच होतो. म्हणून ईश्वर व्यक्तीही आहे. वातावरणामध्ये असे असंख्य ईश्वर आहेत. तसेच प्रत्येक मनुष्य हाही ईश्वरच आहे. कुंडलिनी व षटचक्रे यांच्याविषयी काही सांगाल का? किती राहिले बघते मी.
कुंडलिनी व षटचक्र याविषयी काही सांगाल का? कुंडलिनी व षटचक्रे याविषयी माहिती सांगणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहे. मी तुम्हाला त्याबद्दल थोडेसे सांगतो. कुंडलिनी व षटचक्रे ही सूक्ष्म देहात असतात. थर्मामीटर मधील लाल रंगाच्या पाऱ्याप्रमाणे कुंडलिनी एक एक चक्राचा भेद करीत सहस्रार चक्रापर्यंत जाते. हे अगदी सत्य आहे. बाकीचे अनुभव ज्याची जशी धर्म भावना असेल तसे येतात. म्हणजे हिंदू साधकाला मूलाधार चक्रात गणपती, स्वादिष्टान चक्रात ब्रह्मा, मणिपूर चक्रात विष्णू, अनाहत चक्रात शिव पार्वती, आज्ञा चक्रात ज्योती, सहस्रार चक्रात परब्रह्माचा अनुभव येतो. साधक जर शीख असेल तर त्याला त्याच्या श्रद्धेप्रमाणे गुरु नानक, गुरु गोविंद सिंग इत्यादी शीख गुरूंचे, म्हणजेच हे माइंड मॅनिप्युलेशननी होतं, लक्षात घ्या. आपल्या ह्याच्यात जे काही कल्पना असतात मुरलेल्या भरलेल्या, त्याच सगुण स्वरूपात दिसतात. साधक जर तिबेटी असेल तर त्याला पद्मावती देवी, पद्संभो, तिलोपा, नरोपा, मार्पा इत्यादी शुद्ध पुरुष यांची दर्शने होतात. साधक म्हणजे काय आहे की त्या ऊर्जेला पोचल्यावर त्या ऊर्जेच्या बद्दल आपला कोणावर विश्वास आहे, आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे. आता हा ऊर्जेला पोहोचलो मग साईबाबा दिसतील, नाही तर गजानन महाराज दिसतील, असं येते. ऊर्जा ते हायर गाठल्यावर तुम्हाला साईबाबा दिसते, तुम्हाला गजानन महाराज दिसतील, असं असतं. आपलं श्रद्धास्थान, श्रद्धा दैवत, इष्ट दैवतच आपल्याला त्या स्वरूपात दर्शन देतं. म्हणजे हायर ऊर्जा ते रूप साकारते. शेवटी ते आपलंच असतं, लक्षात घ्या. आपणच असतो, आपलाच भाग असतो तो. हे थोडं लक्षात घ्या. साधक जर मुस्लिम असेल तर त्याला वली, पीर, दर्गे दिसतात. बघा, ज्याप्रमाणे कापूर उघड्यात ठेवला असता हवेत विरघळून जातो, त्याप्रमाणे सूक्ष्म देह व कारण देह हे दोन्ही विरघळून जातात, नष्ट होतात. तेव्हा कुंडलिनी शक्ती, षटचक्रे, उपचक्रे या सर्व गोष्टी नाहीशा होतात. आता ऊर्जा आली बरं का हे सगळं डिझॉल्व करणारी. हे षटचक्र डिझॉल्व करणारी ऊर्जा आलेली आहे. काय म्हटलंय स्वामींनी? विशिष्ट पायरी ओलांडल्यावर. कुंडलिनी व षटचक्र यांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग कोणता? प्रथम ईश्वराच्या एखाद्या स्तोत्राचे 40,000 पाठ करावेत. याने मानसिक तयारी होते. मग पाठ अधिक केल्यास अधिक उत्तम. मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा. मग 1.5 तास दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा. श्वास खूप खोल खोल घ्यावा. या साधनेने मन निर्विचार होते. मग प्रथम 1 मिनिट, 2 मिनिट, नंतर 5 मिनिटे असे मन निर्विचार ठेवण्याचा प्रयत्न करावा. जसजसे मन निर्विचार होऊ लागते तसतसा परमानंद होऊ लागतो. परम शांतीचा अनुभव येतो. रोज 4 ते 5 तास मन निर्विचार ठेवता आले तर साधकात दैवत्व प्रकट होऊ लागते. जसे मन निर्विचार होऊ लागते तसे लक्षात येते की आपण विचार करीतच नसतो. बाहेरील वातावरणातून विचार मनात शिरत असतात. शरीरातील वायू तत्व बिघडल्याने मनात विचार गर्दी करत असतात किंवा वातावरणातील काही शक्ती कानामध्ये बोलत असतात. इतकेच नव्हे तर कृती करायला भाग पडत असतात. विचारांचा व माझा काहीच संबंध नव्हता याची जाणीव होऊन आत्मा सुखी होतो, शांत होतो. अशांत आत्म्याला सुख कोठले याची त्याला साक्ष पटते, कारण तो सुखी व शांत झालेला असतो. या अनुभवाने तो उल्हासित होतो व जास्तीत जास्त वेळ उल्हासित राहण्याचा प्रयत्न करतो. येथे त्याला त्याच्या खोल खोल श्वासाची खूप मदत होते. हळूहळू त्याला समाधी लागते. या समाधीला सविकल्प समाधी म्हणतात. हे पण काल बघितलं. दुर्गा, ध्यानामध्ये येणारे अनुभव दैवलोकात येत आहेत की पिशाच्य लोकातून येत आहेत हे कसे समजावे? पिशाच्य लोकातून येणारे अनुभव हे मनामध्ये भ्रम निर्माण करतात, तर देवलोकातून येणारे अनुभव हे ज्ञान प्राप्त करून देतात. ज्ञानाने सद्गुण निर्माण होतात, तर भ्रमाने माणसाच्या मनात दुर्गुण व अहंकार निर्माण होतात. बघा, मनामध्ये भ्रम, हे दिसलं ते दिसलं, मी अशी उडत चालले होते, मला खूप छान रंग दिसले. भ्रामक कल्पना कुठनं येतात? पिशाच्या लोकातून येतात. तर देवलोकातून येणारे अनुभव हे ज्ञान स्वरूपात असतात, साधे कळण्यासाठी. अध्यात्माचे जर काही अगदी थोडक्यात सांगायचे ठरवले तर ते कसे सांगाल? शंकराचार्यांच्या शब्दात पण थोडे विवरण करून अगदी थोडक्यात सांगतो.
शंकराचार्य म्हणतात, कोटी कोटी ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्य आहे. या जगामध्ये ब्रह्माशिवाय काहीही नाही. जग मिथ्या आहे म्हणजे भासमय आहे. श्वासाचे अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक माणूस, पशु पक्षी वनस्पती सर्व काही जिवंत असते. हा श्वास म्हणजेच ब्रह्म होय. म्हणून शंकराचार्यांनी जगात सर्वत्र ब्रह्मच भरलेले आहे. श्वास म्हणजे ब्रह्म. भविष्य काळात एखादे आश्चर्यजनक संशोधन निर्माण होणार आहे काय? येत्या 50 वर्षामध्ये अनेक आश्चर्यजनक संशोधने होणार आहेत. मानवाला अनेक प्रकारचे नवीन शोध लागतील. गाड्या पेट्रोल शिवाय चालतील. हे मी 20 वर्षापूर्वीच सांगितले आहे. भावी काळामध्ये इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसची गरज राहणार नाही. सर्वात मोठे चमत्कारिक संशोधन म्हणजे ज्या प्रकारे आज तुम्ही जगातील कुठलेही एखादे घर अथवा गुगल साईटवर जाऊन शोधू शकता, त्याप्रमाणे जगातील कुठलीही व्यक्ती कुठे बसली आहे, ती काय करत आहे, तेही तुम्हाला इंटरनेटवर दिसू शकेल. हे सर्वात मोठे आश्चर्यकारक संशोधन असेल. या संशोधनामुळे जगात गुन्हेगारी नाही, जगात खोटेपणा राहणार नाही. कारण गुन्हा करणारा मनुष्य कोठेही लपवू शकणार नाही. तसेच लपून राहिलेल्या गुन्हेगाराने किती दिवसापूर्वी कुठला गुन्हा केला आहे, कसा केला आहे, ते इंटरनेटवर पाहता येईल. म्हणजे आपण सीसीटीव्ही बघतो ना, तसंच की. आता बघा, पिरॅमिडचं रोज आम्ही बघतो सकाळी. तसंच आहे ना ते. सीसीटीव्हीने शक्य झालंय ना, इंटरनेट लागतं ना त्याला. इंटरनेट नसेल तर काही बघू शकत नाही आपण पिरॅमिडला काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय. तुम्ही पूजा आरती करून घेत नाहीत, समाजात फारसे येत नाहीत, एकांतवासातच राहतात. हिमालय व गिरनार ही स्थाने तुम्हाला अतिशय आवडतात. या सर्वाची कारणे काय? मी समाजात येत नाही, पूजा आरती करून घेत नाही, कारण मला हे आवडत नाही. एवढ्या मोठ्या योग्यतेचा मी झालो आहे असे मला वाटत नाही. पहिल्या इयत्तेपासून 9वी इयत्ता पास झाल्यानंतर विद्यार्थी जेव्हा 10वीत येतो, तेव्हा त्याला खूप टेन्शन असते. सिद्धावस्था प्राप्त होणे, ईश्वराशी एकरूपता प्राप्त होणे, या सर्व गोष्टी वर्णन केलेल्या अभ्यासापेक्षा कितीतरी कठीण आहेत. संपूर्ण आयुष्य द्यावे लागते. 20-20 तास साधना कराव्या लागतात. साधना करताना प्राप्त होणाऱ्या शुद्र सिद्धी, उपसिद्धी, सिद्धी, महासिद्धी, विद्या, महाविद्या, देवता सिद्धी संपूर्ण दुर्लक्ष करावे लागते व जगावे लागते. तेव्हा कुठे मायेच्या पलीकडे जाण्याचा मार्ग मिळतो. बघा, क्रममुक्ती म्हणजे काय, ती कशी प्राप्त होते? क्रममुक्ती 4 प्रकारे असते. सलोकता आपण बघितलंय. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. या क्रममुक्तीच्या पायऱ्या आहेत. आपल्याला माहिती आहे, मी नाही वाचणार. सविकल्प समाधी व निर्विकल्प समाधीमध्ये अनेक पुस्तकांमध्ये लिहिले आहे. यापुढे आणखी काही आहे का? आतापर्यंत जी पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यामध्ये सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी या 2 समाधींचीच माहिती आहे. त्यापुढे ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांना समाधी असे न म्हणता प्रांत असे म्हणतात. निर्विकल्प समाधी हा शून्याचा प्रांत आहे. येथे अक्षर ब्रह्माचे ज्ञान होते. शून्याचा भेद झाल्यानंतर महाशून्यामध्ये प्रवेश होतो. महाशून्याच्या प्रांतामध्ये निरक्षर ब्रह्माचे ज्ञान होते. महाशून्याचा भेद केल्यावर परशून्यामध्ये प्रवेश. परशून्याच्या प्रांताला कारणकल्प म्हणतात. येथे योग्याला विराट देह प्राप्त होतो. आपल्या देहामध्येच पृथ्वी फिरत आहे, गुरु मंगळ ग्रह फिरत आहे असा अनुभव येतो. या पुढील प्रांताला निवृत्तीकल्प म्हणतात. हिरण्यगर्भाचा प्रांत म्हणतात. सत्यकल्प असे आहे म्हणतात. आता हे सगळे कल्प आहेत पुढे, समाधीच्या पुढे. आता ज्ञानेश्वरांचं दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगी चिन्मय होतो, शक्तिरूप होतो, अणुपेक्षाही हजारो पटींनी सूक्ष्म होतो, आकाशापेक्षाही कोटी कोटी पटीने विशाल होतो. तो सर्वांच्या हृदयात राहतो, सर्वांच्या डोळ्याने तेच पाहतो. हे विश्व तोच होतो, चराचर तोच होतो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणही ज्याला ज्ञानेश्वरी अध्याय. आपल्याला ज्ञानेश्वरी सगळी वाचायची आहे. समाप्त. समाप्त. मी काय करेल, याच्यात नाही आहेत पुस्तकांची नावं सगळी, मी पोस्ट करेल तुम्हाला आणि मग तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं ते. ठीक आहे? कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय आता? काय पडलंय चॅट बॉक्स मध्ये? हा, ठीक आहे. कोणाला काही शंका आहे? आता आपला हा कार्यक्रम संपलाय.
दत्तावधूतांच्या पुस्तकाचा आता आपल्याला 21 जुलै पासून श्रावणानिमित्त आपण घेणार आहोत गुरुचरित्र अन्वयार्थ. खूप मोठं आहे ते गुरुचरित्र. तर पहिलं ज्ञानकांड मी सुरू करते, नंतर कर्मकांड सुजाता कदम मॅडम सुरू करतील. तर ते आपण दुपारीच घेणार आहोत. आता आपला सोमवार पासून फक्त योग आणि ओंकार 2च वर्ग आहेत आणि 3:30चं माझं ध्यान आहेच आहे. भाग 2 झालेल्यांसाठी रोज नाही घेणार आहे, मी बोलवणार आहे आठवड्यातनं 2दा 3दा. तर मीटिंग आहे शनिवारी कोऑर्डिनेटर्सची, नाही शनिवारी कोऑर्डिनेटर्सची, आणि रविवारी आहे सगळे 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट आणि 10 जुलैचे शिवसर्वोदय करणार आहे, हे लक्षात ठेवा. कोणाला काही शंका आहे, विचारायचं आहे का? जयश्री मॅडम, आम्ही 11 ते 12 ठरवलंय सर्वांनी मिळून. तुम्हाला बघा जमतंय का? कारण जेवढे जे असतं चॉईस आहे तसं ठरवलंय. शुभांगी शिंदे मॅडम, जरा व्हिडिओ सुरू करून बोलता का? शुभांगी शिंदे मॅडम. रोहिणी स्वामी मॅडम, तुम्ही पण बोला जरा. शुभांगी शिंदे आणि रोहिणी स्वामी, व्हिडिओ सुरू करून बोला जरा. आत्मवंदन मॅडम. बघू दे, फार दिवस बघितलं नाही तुम्हाला. व्हिडिओ सुरू करता का रोहिणी मॅडम? कार्यक्रम करणार घेणार तुम्ही दत्तभक्त सगळे. व्हिडिओ सुरू करता का रोहिणी मॅडम? मॅडम मी करते करते विचारू का हो एक? करते हा मॅडम. विचारा की. हा करा. 11 ते 12 घेणार आहात ना? बर बर बर. मग पूर्ण उपाशी पोटी राहायला लागेल ना 11 ते 12 असं, म्हणजे नाही, 11 नाश्ता पर्यंत? करून घ्या ना. 9 पर्यंत नाश्ता करून घ्या ना. बर बर, चालेल. आपल्याला हाच महिन्यात ट्राय करायचा आहे जरा. थोडस रिलॅक्स मध्ये करायचं, सगळे स्वयंपा विपा कुरकुर निवांत. जरा रिलॅक्स मन असेल ना, नाही तर सकाळी आपल्याला असतो नाश्ता करायचा, हे करायचा, डबे डुबे द्यायचे. आता हे मॅडम मी सगळं बोलू का हो? घरात गेल्यावर डबे डुबे दिल्यावरचा वेळ कसा वाटतोय बघा तुम्हाला. हा बोला सुषमा मॅडम, बोला. हा मॅडम, मला जमत नाही अहो ते ड्युटीमुळे. मग कसं म्हणजे? तुम्हाला करायचे असं तुम्हाला कुठलाच टाइम जमणार नाहीये मॅडम, असं काय करता? हो ना, तेच म्हणून म्हटलं. तुम्ही नका ना करू. मग मी करते मग प्राणायाम. अहो 3:30ला घेणारच आहे की मी प्राणायाम, नाही घेणार पण ध्यान. बस बघा, सगळ्यांनी ध्यान करायचंय, लक्षात घ्या. तुम्हाला ध्यानाची सवय लागणारे अजेंडे आहेत. नाहीतर ठीक आहे. ठीक आहे, मग झालं नाही तर उठायचं नाही असं नाहीये. तुमचं तुम्ही ध्यान करायचंय. वेबसाईट वरचे मोफत ध्यान प्रकार करा, 2 ते 3 कोर्स आहेत, ते हो, सगळं सांगेल. 3:30चं ध्यान सगळं कंटिन्यू सांगेल करतेय मी. मॅडम मी. ते करायचंय. खूप हो. सुंदर ध्यान केलेत आपण, क्लिन्झिंगचे, मॅनिफेस्टेशनचे. नवीन लोकांना, जुन्या लोकांना ते खूप गरजेचे आहेत. शारदा मॅडमचे एकटीच मला रोज येतंय, चला मुक्त होऊयात, हे ध्यान केलं, हा अनुभव आला. शारदा मॅडम आहात का तुम्ही? बोला जरा. हे लोक नुसते बसलेत. हो आहे. काय केलं सांगा आज? का रात्रीचं करते मी 9:30 बर, काय वाजता. केलं? 9:30 वाजता ध्यान केलं त्याच्यावर. मग कसं वाटतंय ते तुम्हाला? व्हिडिओ परत लावून उडून ध्यान येतं केलं. की नाही? परत फिरून येतं की नाही? हा, घरातल्या घरात फिरते. अहो ध्यानातून फिरून येतंय की नाही? हा हा, मला हो हो, ध्यान. आयाम ते पहिला, कालच्या ध्यानाचं, दुसरा, कालच्या तिसरा, ह्याच्यात चौथा, झालं मला त्याला. 5वा, हे फिरून येतंय का नाही असं मला म्हणायचंय हो. हो हो, कालच्या ह्याच्यात झालं ना ते तसं, कालच्या. मग हे ध्यान प्रकार करा ना. फ्री कोर्स मध्ये पण सुंदर आहे बरं का सगळ्यांनी. मी तुम्हाला सांगते. चला मुक्त होऊयात विचारलं होतं, फक्त शारदा मॅडम देतात मला. आता जे फ्री आहेत ना, मॅनिफेस्टेशन, क्लिन्झिंग, ते फार गरजेचे आहेत. ते करायचे तुम्ही सकाळी 4:30ला उठून. मॅडम मी महत्वाचं आहे. पण आणि हे बघा, पहिला डिपेंडन्सी ठेवायची नाही. आता कोणीतरी कोऑर्डिनेटर येईल, शेअर करेल, मग आम्ही झोपून ऐकू, मग आम्ही हलू डुलू छे.
मी अलार्म वाजलाय, मी उठले, मी धुतलंय, मी ब्रश केलाय, मी हा पायावर पाणी घेतलंय आणि मी दुसऱ्या रूम मध्ये गेलीये, माझ्या मंगलम स्पेस मध्ये गेलीये, मी वेबसाईट वरचा व्हिडिओ सुरू केला आणि बसून मी ध्यान करते. असं पाहिजे नाही आपल्याला आता या महिन्यात. या सवयी लावा तुम्ही, नाहीतर 3:30च्या ध्यानाला माझ्या ग्रुपमध्ये कधीच येऊ शकणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी ते जे ध्यान प्रकार डिझाईन करून ठेवले त्याचा उपयोग करून घ्या, क्लिन्झिंग करून घ्या. त्याच्यात क्लिन्झिंग साठी खूप छान आहे सगळं. तर ते पहिले मोफत येत आणि ते कोणीही करू शकेल, त्याला काही वेबसाईटचा कोर्स आहे असं काही नाही. मी दाखवेल तुम्हाला. अजून काही शंका आहे? हॅलो मॅडम, आत्मवंदन हा मॅडम, मी बोला. रोहिणी बोलते. हा, तुम्हाला व्हिडिओ ऑन करा म्हटलं की रोहिणी मॅडम नाही तुम्हाला. होत मॅडम, तेच करत होते, ते बरं होईनाच ठीक आहे, गेलाय. बोला. कुठे गायब आहात तुम्ही? आणि अजून कोणाला सांगितलं मी रोहिणी मॅडम, आणि कोणाला सांगितलं? मी हा. रोहिणी मॅडम, तुमच्या मुलीचं लग्न कसं ठरलं सांगा आपले सगळ्यांना. जानेवारीमध्ये जेव्हा ह्याला पिरामिडला आम्ही आलो होतो, आम्ही दोघंही आलो होतो, त्यावेळेस तुम्ही आमचं ग्राउंडिंग करून घेतलं होतं आंब्याच्या झाडाखाली. मॅडम म्हणल्या तुमच्या मनात काय इच्छा असेल ते तुम्ही बोला. तर मी माझ्या मुलीचं डोक्यात ठेवलं होतं. मॅडम म्हणल्या तर छोट्या छोट्या गोष्टी ठेवायच्या, पण मला ती गोष्ट सोडून दुसरी येतच नव्हती डोक्यात कधीच. आणि ती डोक्यात ठेवली आणि आता 6 महिने झालं. जानेवारीपासून ते एक प्रोग्राम म्हणजे केला मॅडमनी आमचं ग्राउंडिंग करून घेतलं, ध्यान करून घेतलं. ध्यानामध्ये त्या दिवशी एक दिवस आम्ही तिथे राहिलो पिरामिडमध्ये. तिथनं घरी आल्यानंतर मी ह्यांना सांगितलं, मग ते पिरामिड मधलं ध्यान पण एकदम एक नंबर आणि छान झालं. तेव्हापासून जे पॉझिटिव्ह एनर्जी होत गेली, म्हणजे घरामध्ये पण आणि स्वतःमध्ये माझ्यात भरपूर बदल झाला. काम पण भरपूर म्हणजे व्यवस्थित व्हायला लागलं, असा आळस वगैरे येत नव्हता, काय नाही. आणि नंतर मग जे लोक बघायला येत होती, फक्त यायची पसंत आहे म्हणायची, पण आमच्याकडनं काही त्यांच्याकडे जायचंच नाही. कारण मुलगी शिकलेली असल्यामुळे आपल्याला ते पुढचं हे होत नव्हतं. मग नंतर मॅडमनी म्हटल्यानंतर मी म्हटलं, मॅडम म्हटल्यानंतर ह्या 6 महिन्यात काहीतरी व्हायला पाहिजे आणि पिरॅमिड मध्ये जाऊन आलोय म्हणजे होणारच, असं एक मनात एक दृढ भाव आणि तो झाला पूर्ण. म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये तिचं म्हणजे आम्ही सुपारी फोडून आलो. आता लग्न आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये, 25 तारीख काढली आहे. मग ते पाहुणे पण अगदी जवळची मिळाले आणि पुण्यातच दिलंय तिला, असं लांब काही नाही दिलं मॅडम. त्यामुळं त्याच्यामुळे मी हे सकाळचं ध्यान तर कधीच मी सोडत नाही. आणि हे फक्त मला हे करता येत नाही, बोलत नाहीये मी जास्ती, एवढंच. बाकी सगळे तुमचे कार्यक्रम वगैरे अटेंड करते. असं नाही पाहिजे ना, कधी मग पार करणार विशुद्धी, कधी व्हायचं मग? हा, नाही ते बोललं तर एक तर लिहून एक्सप्रेस करा, एक तर ओरल कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन मग कुठलंही असू देत, ते जमलं पाहिजे ना. नाही तर मग कसं विशुद्धी दारातच अडका, दारातून वर दार आहे ना हे ब्रह्मांडाचं. आणि मिस्टरांचा अनुभव सांगा एकदा परत सगळ्यांना. पिरामिड मध्ये येत नव्हते यांचे मिस्टर, गाडीतच बसून राहिले, ते सांगा. हो, ते पण झालं. आम्ही सकाळी लवकर निघालो इकडनं सातारवरनं पिरामिडला यायला. शिवसरोदय शास्त्र एक भाग करायला त्यांना सांगितला होता, मग मी पण डबल केला. आणि दुसऱ्या दिवशी मी राहिले तिथे, दुसऱ्या दिवशी दुसरा भाग करण्यासाठी मिस्टर निघून आले. आणि दुसऱ्या मॅडम पण माझ्या बरोबर होत्या, चितोळे मॅडम म्हणून. आणि आम्ही 3 जण थांबलो होतो आणि मॅडमला यायला आणखी वेळ होता, म्हणून मॅडमनी सांगितलं, मला जे सांगितलं होतं अगोदर, म्हणजे बेंद्रे मॅडमनी मला आणलं याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की असं असं हे बघायचं असते, आपला ओरा वगैरे तुमचं बघा म्हणले. आपलं माझ्याकडे तर ते काय नव्हतं बघण्यासाठी, पण ऊर्जा, चावी घेतली. एनर्जी. हा. हा, एनर्जी. ती चावी घेतली आणि मी माझं बघायला लागले, तर ते चांगली मस्त फिरायला लागली. आणि त्या मॅडमची पण थोडी थोडी फिरायला लागली, जास्त काय फिरत नव्हती. तर त्यांनी आमच्या दोघींचं बघितलं, आम्ही दोघी काय बोलतोय. आणि त्यांना, आमच्या मिस्टरांना वाटले की आता आपण मध्ये काय जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे निगेटिव्हिटी भरपूर आलेली आहे. ते आणले तर हिला संकटात इथपर्यंत होते, म्हणजे यांचे मिस्टरांना काही संकट आलं होतं मोठं, जेन्युइन. म्हणजे पूर्ण हा, कुटुंब संकटात होतं. त्यामुळे ते होतो आम्ही. त्या डाऊन स्थितीत होते ते. त्यामुळे त्यांना ऊर्जा बघायचंही ध्येय नव्हतं की आता आपण ऊर्जा बघून आत शिरूच कसं शकतो, आपली निगेटिव्हच असणार. मग ते हा, गाडीतनं उतरायलाच तयार नव्हते. गाडीत बघा नव्हतं. पुढचं मॅडम. हो, नव्हते तयार. आणि नंतर मग मी म्हटलं त्यांना, थांबा एक 5 मिनिट, मॅडम येतील आणि बघा तुमची ऊर्जा कशी होईल म्हटलं. पटकन तुम्ही याल आणि
तुमची ऊर्जा पण वाढेल. आणि तसंच झालं. मॅडम एक थोड्या वेळाने आल्या. बाहेर आणलं त्यांना खरं आम्ही दोघींनी आणि ऊर्जा बघितली तर खरंच ऊर्जा नव्हती त्यांच्याकडे. आणि मॅडम यायच्या एक 5 मिनिटं आम्ही फक्त मध्ये गेलो आणि परत मॅडम आल्या की मॅडमने आम्हाला जवळ घेतलं. अक्षरशः एवढं म्हणजे शांत आणि हे वाटलं की काय सांग आता ते शब्दात सांगता येत नाही बसले मला होते तरी. ते बाकड्यावर बसले होते. हा हे नाही टीव्ही. मला हा. मला हो. घेतल्यावर तुम्ही हा. जवळ. हा. आणि ते हो. बसले होते बाकड्यावर. त्यांना अजूनही भीती वाटत होती की आपली ऊर्जा नाहीये आता आपलं काय. मग तिथं त्यांनी ते ऊर्जा मी बघितली. एवढा गरगर फिरत होतं ते चावी प्रमाणाच्या बाहेर. बघा किती फरक झाला. ऍक्च्युली पिरामिड त्याच्यामध्ये मध्ये ते बाकड्यावर बसले होते बाहेर. मी काय हो केलेलं नाहीये. ते आतमध्ये आले पिरामिडच्या सानिध्यात आणि नंतर मग 5-10 मिनिटातच हॉलमध्ये आल्यावर म्हणे मॅडम तुम्ही किती कडक वाटता ऑनलाईन. तसं नाही तो. तुमचेच मिस्टर तुम्ही तशा म्हटले ना. नाहीयेत मॅडम बोलता फक्त ऑनलाईन तुमच्या आवाजानं मी उठतो म्हणले रोज. तुमचेच मिस्टर म्हटले ना. हो ते मला लगेच तिथे हॉलमध्ये अहो मॅडम तुम्ही नाहीये कडक वेगळेच आहात हो. म्हणजे ते पण स्पष्ट बोलू शकले म्हणजे त्यांची भीडच गेली. म्हणे तुम्ही हो ऑनलाईन खूप कडक वाटता. म्हटलं बरं आता ऑनलाईनला पण मी प्रयत्न करेल जरा. तर असा मॅडमचा अनुभव आहे. आता त्या दिवशी मी जे टेक्निक घेतलं मॅडम ग्राउंडिंग म्हटले असल्या तरी मी एक खास टेक्निक घेतलं तिथे. हे लवकर आलेले होते सातारकर सगळे आणि त्या दिवशी ते पहिलं टेक्निक मी पहिल्यांदा वापरत आणलं की चला वेळ आहे. आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत. खाली जमीन आहे. मग ग्राउंडिंग प्लस अजून छान एक टेक्निक घेतलं तिथे आणि ते इफेक्टिव्ह होतंय. बऱ्याचदा इफेक्टिव्ह होतंय. पण तुम्हाला लोकांना काही करायचं नाहीये त्यामुळे जाऊ देत. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचंय का? धन्यवाद स्वामी मॅडम. आता मी म्हणते यांना शुभांगी मॅडम ना आहेत का? शुभांगी शिंदे मॅडम तुम्ही बऱ्याच दिवसांनी दिसताय. दिवस